जिल्ह्यामध्ये बोगस पीक विम्याचे अनेक प्रकार समोर आले होते। यावर्षी देखील जवळपास 750 एकर वरती फळ पीक विमा हा बोगस पद्धतीने भरल्याचा देखील तपास समोर आला। त्याचबरोबर एक वेगळा पॅटर्न बोगस पीक विम्याचा समोर आलाय। माझ्यासोबत शेतकरी नेते आहेत। नेमका काय केस तालुक्यातला हा वेगळा पॅटर्न आहे, कशा पद्धतीचा? खरं तर जे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये जो पीक विम्याच्या संदर्भातला बीड जिल्ह्याचा जो एक परळी पॅटर्न म्हणून जो राबला होता आणि तोच पॅटर्नचा फटका आज आमच्या केस तालुक्यामध्ये बसतोय। जवळपास 680 आज खात्यावर येतं बोगस शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे। खरं तर गायरान असेल, शासकीय जमिनी असतील आणि इतर काही देवस्थानाच्या ठिकाण असतील, या ठिकाणी सुद्धा हे व्यक्ती कुठले हे आम्हाला देखील माहित नाही, मात्र आमच्या तालुक्यामध्ये हा पीक विमा भरला गेलेला आहे। याच्यामुळं जो खरा कष्टकरी वर्ग आहे, खरा शेतकरी वर्ग आहे, तो त्याच्या विम्यापासून वंचित राहायला लागला आणि हे जी काही आयत खाऊ जी लोक आहेत, ह्या लोकांमुळे तो पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना, प्रामाणिक शेतकऱ्यांना मिळत नाही आणि याच्यामुळं आज खरं तर शेतकऱ्यांना नुकसान झालं। खरं तर आज बघा, हे तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये गायरानामध्ये शासकीय जमिनीमध्ये प्रकल्प अशा पद्धतीचं आज विमा भरलेला आहे। आता हे शेतकरी आमच्या केस तालुक्यामधले देखील नाही आहेत, तरी पण ह्यांनी तो विमा भरलाय। मग ह्याच्यावर जे CSC सेंटरवाले असतील किंवा जो संबंधित कोण जो व्यक्ती असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याकडे आणि तहसीलदारकडे केली। आज हा खरं तर म्हणजे अख्ख्या सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र ह्याच्यात मिनिमम जर लोक बघितले तर अंदाज आहे की हे परळीमधले सगळे लोक आहेत आणि हे परळी तालुक्यामधले लोक इथं बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा भरतात आणि याचाच एक भाग म्हणून केज मध्ये सुद्धा आज आम्ही त्याची यादी बघितली तर आता जवळपास बीड जिल्ह्याचा विचार केला तर करोडो रुपयाच्या पुढे जाईल, मात्र केस तालुक्यामध्ये येणारा विमा 1 कोटी रुपयाच्या जवळपास असू शकतो। याच्यामध्ये अंदाजे काय मागणी आहे त्यावेळेस आता खरं तर गेल्या वेळेस बघितलं तर आपण कृषी मंत्री हे परळीचेच होते, धनंजय मुंडे साहेब। खरं तर त्यांनी हे लक्ष देण्याची गरज होती, का तर हा पैसा सगळा जातोय तो शासनाच्या तिजोरीमधून जातोय। 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा शासनाने कशासाठी उपलब्ध करून दिला की शेतकऱ्याची आर्थिक सोबरता नाही म्हणून शासन त्याची उर्वरित रक्कम भरतंय आणि 1 रुपया शेतकऱ्याला। खरं तर तिथून जी विमा भरला गेलाय तर हे खरं तर राजकीय मंडळी आणि हे कृषी मंत्री आणि गेले सरकारमध्ये जी काही सगळी लोक आहेत, ह्या लोकांनी पाठीशी घालून ह्या लोकांच्या पाठीशी CSC सेंटरच्या माध्यमातून काही बोगस शेतकऱ्याच्या व्यक्तीच्या माध्यमातून हा विमा भरलेला आहे। तर हा विम्याची चौकशी करून, भरलेल्या विम्याची चौकशी करून ह्या जी आज याद्या आहेत माझ्या हातामध्ये, याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे। नेमके काय प्रकार आहे, कशा पद्धतीचा प्रकार आहे, हा कसा धक्का जाईल? आता हे सगळं बघितलं तर एक खरंच विचार करण्यासारखं आहे आणि शेतकरी जे ऍक्च्युअल आहेत, जे मूळ लाभार्थी आहेत, ते लांब राहून बोगस शेतकऱ्यांविरोधी जर हे काम होत असेल तर खरं शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि जे ऍक्च्युअल शेतकरी आहेत, आमचा जे केस तालुका ह्यापासून वंचित राहिलाय, त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, एवढी आमची इच्छा आहे। कुठेतरी पाठीशी घालते असं वाटतं का गुन्हेगाराला, आणि हे कशा पद्धतीने सगळं रॅकेट चालतं, काय एकंदरीत ह्याची मोडस ऑपरेंडी? बीड जिल्ह्यातले राजकीय नेतेच यांना पाठीशी घालतायत। आता अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे कुठंतरी आम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय, परंतु भरपूर प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये बोगस शेतकऱ्यांनी शासकीय जमिनी असो, मंदिरांच्या जमिनी असो, इनामी जमिनी असो, अशावर विमा भरलेला आहे। कुठले शेतकरी आहे, तुम्ही त्यांना ओळखता का नाही? हे शक्यतो परळी तालुक्यातले शेतकरी असण्याची शक्यता आहे। काय प्रकार आहे हा, आणि नेमकं एकंदरीतच या सगळ्या प्रकारामध्ये आता काय मागणी असेल, कशा पद्धतीने यावरती कारवाई झाली पाहिजे आणि यासाठी कसा पाठपुरावा तुम्ही करणार आहे? खरं तर आता आम्ही याद्या हस्तगत केलेल्या आहेत, तर आमचं जिल्हाधिकारी आणि सरकारमध्ये जे आज काही नवीन सगळे मंत्री किंवा जे लोकप्रतिनिधी म्हणून गेले आहेत, यांना आमची विनंती एवढीच आहे की जे काही शासकीय जमिनीवर जे पीक विमा भरलेला आहे, तर हा पीक विमा भरणारे लोक आणि CSC सेंटरवाले यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करा आणि ह्यांना कुठली ज्या व्यक्तीनं भरलाय त्याच्यावर पुन्हा त्याला नंतर कुठल्या शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही याची दक्षता घेऊन कडक कारवाई केली पाहिजे। काय हा प्रकार आहे एकंदरीत, आणि हा गंभीर प्रकार कशा पद्धतीने आहे? शेतकऱ्याच्या नावानं कोण अशा पद्धतीने सगळं करतंय? नाही, खरं जर पाहायला गेलं तर 2020चा पीक विमा केस तालुक्याला मिळालेला नाही, 2023चा अग्रिमचा पीक विमा अद्यापपर्यंतही शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नाही। पण हे जर पाहायला गेलं सगळं एकंदरीत तर परळी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं, बोगस पद्धतीनं हा जो सगळं काही विमा भरलेला गेलेला आहे, प्रथमदर्शनी दिसते। या सर्व शेतकऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। रॅकेट आहे, खूप मोठं रॅकेट आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने पीक विमा मिळाला पाहिजे। कोट्यावधीची लढा असू शकते। कोट्यावधी म्हणण्यापेक्षा आज तुम्ही विम्याचे आकडे बघितले तर करोडो रुपयाचे सरकार जाहीर करते, एवढा विमा लागू झाला तेवढा, मात्र हे जातोय कुणाच्या घशात? प्रामाणिक शेतकऱ्याला तर मिळायलाच तयार नाही। जो खरा राबणारा शेतामध्ये जो शेतकरी आहे, आज बीड जिल्ह्याची जर आत्महत्येची आकडेवारी बघितली तर लाजिरवाणी आहे। एवढ्या आत्महत्या होत असताना एवढा बोगस पीक विमा इथं भरला जातो। 750चा आकडा सांगता तुम्ही, हे एकूण किती हेक्टरचं क्षेत्र आहे?
जवळपास हे माझ्या माहितीने एक 1000 हेक्टरवर भरलेला असू शकते. 1000 हेक्टर, त्याची आकडेवारी काढली नाही, मात्र 1000 हेक्टरवर 1000 ते 2000 आपण पाहतोय शेतकरी नेते आहेत आणि एकूण जो पीक विम्याचा जो घोटाळा झाला आहे तो खूप मोठ्या प्रमाणातला आहे. केज तालुक्यातले शेतकरी समोर आलेले, ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती हा पीक विमा भरला आहे ते बोगस शेतकरी कुठले आहेत याचाच देखील थांगपत्ता नाही. शासकीय जमिनीवरती देखील हा पीक विमा भरलेला आहे आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते आणि त्यांच्याच बीड जिल्ह्यामध्ये जर अशा पद्धतीचा प्रकार घडला असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक शासन करून गुन्हे दाखल करावेत आणि यानंतर त्यांना अशा पद्धतीची जी गोष्ट करतायत, अशा पद्धतीने बोगसगिरी करतायत आणि शेतकऱ्याच्या नावानं कोट्यावधी लुटतायत, त्याला रोख बसला पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जाते.